वर्धा जिले में कल रात हुई भारी बारिश के बाद यशोदा नदी का जलस्तर अचानक बढ़ गया और बाढ़ जैसी स्थिति उत्पन्न हो गई। रविवार सुबह 5 बजे नदी का पानी पुल के ऊपर बहने लगा, जिसके चलते अलीपुर अलमडो मार्ग बंद करना पड़ा। बाढ़ का पानी गांव के बस स्टैंड तक पहुंच गया है और आसपास की बड़ी मात्रा में खेती जलमग्न हो गई है। ग्रामस्थ अमोल सावड़े ने बताया कि पानी बस अड्डे तक पहुंचने से ग्रामीणों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। प्रशासन ने लोगों को सतर्क रहने की सलाह दी है। महाराष्ट्र टीवी 24 के लिए सतीश काळे, वर्धा। मी अमोल अशोकराव साळवे, अलमडो इथे रहिवासी असून आमच्या इथून यशोदा नदी हे जात आहे। यशोदा नदीचं खोलीकरण न झाल्यामुळे या गावात पाणी शिरतात आणि नदीच्या शेजारी असलेल्या शेताचं अतोनात नुकसान होतात। मागील 5 वर्षापासून आम्ही सतत शासनाकडे यशोदा नदीचं खोलीकरणासाठी पाठपुरावा करत आहे, तरी पण कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव टाकून सुद्धा त्याच्यावर कुठलाही विचार झाला नाही। यशोदा नदीचं खोलीकरण हे धरणे टाकडीच्या जवळपास आलं, परंतु जे महत्त्वाचं आहे यशोदा धरणे टाकडीपासून तर एक कानोली कात्रीपर्यंत जिथे वर्धा नदीला यशोदा नदी मिळाली आहे त्या ठिकाणी पर्यंत पूर्ण अतोनात नदी हे पूर्ण बुजलेली आहे। त्यामुळे त्या पुराचा आलेला पूर्ण रोडा हा अटकून पाणी हे मागे सरकतं। त्यामुळे प्रत्येक म्हणजे अलमडो गावात सामोरे सोरेगाव या ठिकाणी अतोनात पाण्याचा खूप नुकसान होत आहे। त्यामुळे आमची शासनाकडे नितांत गरज मागणी अशी आहे की आमचं यशोदा नदीचं खोलीकरण हे लवकरात लवकर करण्यात यावं। दरवर्षी आश्वासन देण्यात येतं, परंतु त्याचा पुरेपूर पुरवठा होत नाही। तरी आमची शासनाकडे यशोदा नदीच्या खोलीकरणाची अत्यंत मागणी आहे। तसेच यशोदा जो महत्त्वाचा रस्ता आहे म्हणजे हिंगणघाट ते कानगाव हा रस्ता आहे, तो यशोदा नदीवर जो पूल आहे हा पूल हा सुद्धा ठेंगणा झाला आहे। त्याची उंची सुद्धा वाढवण्याची खूप गरज आहे।